होतं मुक्त व्हायचे आम्हाला, पण मुक्त होण्यासाठी प्रभू येशूच्या रक्ताशिवाय मुक्त कोणालाच होत नाही या भूतलावर. जर तुम्हाला चांगली सुटका प्राप्त करायची असं, आता बायबलचं वचन सांगते, जो जीवात्मा पाप करत, म्हणा जो जीवात्मा तंबाखू खाईल तो मरण म्हटलेला. आता वचन माहिती आहे, तंबाखू खाल्लं तर मरणार, आणि मेलं तर जाणार कुठं? स्वर्गात जाणार का? आपल्याला माहिती आहे आपलं भविष्य काय आहे. हालेलुया. जो जीवात्मा पाप करत, जो दारू पिईल ते मरण. हालेलुया. कुणीही, बायबल सांगतो, आई सुद्धा त्याला वाचवू शकणार नाही, या बाप सुद्धा त्याला वाचवू शकणार नाही. ज्याचा जीव आहे त्यानंच मेहनत केली पाहिजे. ज्याचा स्वतःचा जीव आहे, त्याच्यामध्ये जीव आत्मा आहे, त्यानंच मेहनत केली पाहिजे. फक्त त्याला वाचवण्यासाठी आपल्याला शुभवर्तमान सांगता आलं पाहिजे, आणि कसंही करून त्याला मंदिरापर्यंत आणलं पाहिजे, तर तो जीवात्मा वाचेल. हालेलुया. पहिले पेत्र 1:8 आणि 19. सुटका होत नाही प्रभू येशूच्या रक्ताशिवाय. आपली पापापासून, मृत्यूपासून, नरकापासून सुटका होणार नाही. ध्यानात ठेवा.